नमस्ते सर्वांना। आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक हेल्दी नाचणीची इडली। नाचणीची इडलीसाठी मी हे 1 वाटी नाचणी घेतली आहे। हे अर्धी वाटी तांदूळ आहेत, रेशनिंगचे तांदूळ घेतलेत। अर्धा चमचा मेथी आहे, उडीद डाळ आहे। हे मी आता सर्व धुवून ठेवणार आहे 5 ते 6 तासासाठी। हे डाळ फक्त वेगळी धुणार आहे, बाकी हे सर्व एकत्र ठेवणार आहे भिजत। इथे मी 5 ते 6 तास भिजत ठेवले होते नाचणी, तांदूळ आणि मेथी, आणि हे उडदाची डाळ वेगळी भिजत ठेवलेली। इथे आता मी पोहे घेतले 1 वाटी भरून, ते पण भिजून घेणार आहे। धुवून 2 वेळा धुवून घ्यायचे स्वच्छ। आता हे वाटायला घेते मी मिक्सरमध्ये, एकदम बारीक पेस्ट करून घेते, दोन्ही एकसाथ घेते। आणि जर आपल्याला पाणी लागलं वाटते वेळी तर हे उडदाच्या डाळीतलं पाणी घालायचं, हे पाणी नाही घालायचं। तर आता मी हे सर्व वाटून घेते। इथे मी नाचणी तांदूळ वाटून घेतले, पोहे पण घातलेले त्याच्यामध्ये, आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। हे बघा मी आता असं एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे, आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेते। मी काय या डब्यामध्ये काढून घेतलंय सर्व वाटलेलं पीठ। थोडंसं पीठ घट्ट आहे, त्याच्यामुळे मी फक्त हे मिक्सरचं भांडं धुवून घालते। आणि 2-3 मिनिटं मी हाताने आता ते फेटून घेणार आहे। आपलं इडलीचं पीठ तयार आहे। इथे आपलं इडलीचं छान असं पीठ फुलून आलंय मस्त एकदम। आता याच्यामध्ये मी मीठ घालते, मिक्स करते। आता आपण इडल्या करायला घेऊया। इथे मी इडलीचं भांडं घेतलंय आणि त्याला तेल लावून घेतलंय। त्याच्यामध्ये आपण आता हे इडलीचं पीठ भरून घेऊया। इथे मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय, पाणी गरम झालं। आता आपण इथे इडल्या वाफवून घेऊया। इथे दोन्ही भांडी ठेवून घेतलीत मी इडली, त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटं शिजून घेऊया, इडली वाफवून घेऊया आपण। आता आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे खोबरं घेतलंय, ही चण्याची डाळ घेतली आहे, भाजकी डाळ आहे, एक कढीपत्ता घेतलाय, 3-4 मिरच्या आहेत, लसूण घेतले, थोडं लिंबू घालणार आहे, मीठ घेतलं आणि साखर घेतली आहे, थोडी कोथिंबीर घाला। आता मी चटणी वाटून घेते। इथे इडल्या मी वाफवून घेतले आणि छान अशा फुलून आल्या आहेत। मी आता गॅस बंद करते आणि थंड करून काढून घेते। इथे आता मी इडली थंड करून घेतली आहे, आता काढून घेऊया आपण। हे बघा छान अशी मस्त एकदम लुसलुशीत झाली आहे। अजून एक काढून दाखवते। आता मी सर्व इडल्या अशा काढून घेते। इथे आपला हेल्दी पौष्टिक असं नाश्ता तयार झालाय। अशी नाचणीची भाकरी कोणाला खायला आवडत नाही, तर असं तुम्ही करून द्या, मुलं पण आवडीने खातील। आणि एकदम छान अशा इडल्या झाल्या, एकदम मऊ। हे बघा मी एक तुम्हाला इडली तोडून दाखवते, किती एकदम छान झाली आहे। आणि हे तुम्ही असे करून बघा। जर मग तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।